गेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष हे शिवसेनेचे निवडून आले होते। यंदा आपण बघितलं तर दोन गट हे शिवसेनेचे झालेले आहेत, त्यामुळे नक्की कोणाला फटका बसणार, कोणाला फायदा होणार हा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे। माझ्यासोबत आता अजय बोरस्ते आहेत, जे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत। दादा, काय एकूण परिस्थितीत कशी तयारी पूर्ण सुरू आहे शिवसेनेची? मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम नाशिक जिल्ह्यात अत्यंत जोमानं चाललेलं आहे। आता ह्या ज्या नगर परिषदा आहे यामध्ये आपण रिझल्ट्स बघा। मुळात म्हणजे नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आहे। शिवसेनेच्या फुटीचं जे आपण म्हटलं तर मूळ शिवसेना म्हणजेच शिंदे साहेबांची शिवसेना आहे। आज आपण बघितलं असेल भगूरमध्ये विजय करंजकर आमच्याकडे, मनमाड असेल, नांदगाव असेल, म्हणजे सुहास अण्णा कांदे त्या ठिकाणी आहेत। इगतपुरीमध्ये आणि सिन्नरमध्ये सुद्धा आपल्याला आत्ता लवकरच एक मोठा बदल बघायला मिळेल। त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस एक हाती सत्ता ही शिवसेनेची असेल आणि असल्या कुठल्याही फुटीचा परिणाम हा मूळ शिवसेनेवर होणार नाही, कारण ही शिवसेना आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे। तुम्ही म्हणतात की शिवसेनेची ताकद बघायला मिळेल, मग स्वबळावर की काय? कारण महायुतीचा निर्णय काही नाही अजून। मला असं वाटतं की महायुतीचा निर्णय घेण्याचा अधिकार शिवसेनेमध्ये आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। महायुती जर साहेबांनी आम्हाला आदेश दिला तर महायुती, स्वबळ सांगितलं तर स्वबळावर शिवसेनेचा भगवा आणि भगवाच आपल्याला दिसेल। पण मग 11 नगर परिषद आहेत, 2 वाढल्या यावेळी, सर्व ठिकाणी इच्छुक आहेत, तयारी आहे सर्व आपली? निश्चितपणे शिवसेनेकडे प्रत्येक ठिकाणी उमेदवार आहे। आपण माहिती आहे की 2 म्हणजे ओझर असेल, पिंपळगाव असेल, इथं नव्यानं झालेल्या ज्या नगरपालिका आहे त्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेकडे येण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे आमच्या आत्ता बैठकासुद्धा झाल्या। त्या बैठकांमध्ये प्रत्येक नगर परिषदानिहाय आम्ही काही जबाबदाऱ्या देणार आहोत। आमच्या महापालिकेतील अनेक नगरसेवक जे अनेक वेळा निवडून आलेत त्यांनासुद्धा या ठिकाणी आम्ही पाठवणार आहोत आणि मुळात आमच्याकडे एकच ब्रँड आहे आणि तो म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांनी केलेलं काम, ज्याला मला वाटतं की पब्लिकच्या मनात काय असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। आपण बघत आहोत खरं तर शिवसेना शिंदे गटाला कोणताही फटका जो आहे तो या पक्षफुटीचा बसणार नाहीत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवाच पडकेल असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जातोय। कॅमेरामॅन निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।